बघू शकता तुम्ही बघू शकता आज का बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता आज आमचा ब्लॉग तुम्हाला माहितच असेल। आज तुमच्या आज ब्लॉग पवारचा ब्लॉग आजच आहे। आज तुम्ही बघू शकता नारळी पौर्णिमा गाईस। तर तुमच्या आज ब्लॉग मध्ये तुम्हाला माहिती असेल तुम्हाला आज काय आहे ना काही नाही तुम्हाला बघू शकता तुम्ही बघू शकता आज काय आहे। आज आपण चालू आज आहे नारळी पौर्णिमा। तर आज रक्षाबंधन पण आहे। आम्ही जाणार आहे होडी आकाराला तुम्ही बघू शकता। तर तुम्हाला पण दाखवूया आज होडीची पूजा कशी करताना कशी नाही। आज नारळी पौर्णिमा पण आहे, आज रक्षाबंधन पण आहे। आज आमच्या शाळेतच काल रक्षा बांधलेली आहे तुम्ही बघू शकता। तुम्ही चला तर पुढं आमचं हे मंदिर मला दाखवतो। आमचं मंदिर आहे आमचं लोकांचं ढाबा बघू शकता। चला आता आपण जाऊया। आमचं गावदेवी मंदिर आमची शाळा आमचं गावदेवी मंदिर हे कुठे आलेले हे गाईस। आता आम्ही आत्ताच आलेलो आहे तुम्ही बघू शकता। मला आता झालो घरी ते गेलेच केस कापायला मला पण येतो तुम्ही गेलोच नाही तुम्ही बघू शकता। चला आता घरी गेला भेटतो पाहू नदीवर तुम्ही बघू शकता। मी एकटंच आलेलो आहे सगळी पुढे गेलेली आहेत बघूया आता पोरं आमची भेटतांकाने तुम्ही बघू शकता। फुल दाम लागली धावत आले मी मला गाईस फुल दाम म्हणजे फुल पक्का दाम लागलेला मला। आता आम्ही चाललो नदीवर तुम्ही बघू शकता फुल दाम लागलेला आहे। आता आल्या जवळ आल्या इथंची नदी खालीच त्याला धावत आता बोल सो गाईस तुम्ही बघू शकता आता झाले नदीवर तुम्ही बघू शकता। पौर्णिमेचा आज दिवस आहे बोल ना तू पुढचा बोल ना। आज रक्षाबंधन पण आहे तुम्ही बघू शकता। आरजी गेली सोडायचा दिवस बोल ना तू बोल द्याला आता आपण जिग्नेशला विचारूया काय बोलतो जिग्नेश काय नुसतं लास्ट जिग्नेश काय लास्ट जिग्नेशला पेपर दक्षूला बोलू शकतो। दक्षू काय बोलतो बाकी काय दक्षू ये नको बाई फोन बघ काय बोलतो आज काय आहे सांग ना। नारळी पौर्णिमेचा सण आहे। तर तुम्ही बघू शकता अर्धी माणसं गेलेली तिथं। आज मी फुल दमलेलो धावत आलेलो अर्धी माणसं गेलेली आहेत तिकडे तुम्हाला दाखवतोच। माझी चप्पल पण तुटली आता काय करतं जाऊन द्या टाक चप्पल तुम्ही बघू शकता। तेव्हा मामी कशी या करतो आंटी हा ना गेला ना तिकून जाशील तसंच तुला बोलता रे मम्मीचा फोन आला मग शाना झाला हा ना मला तेच मम्मीचा फोन नाही नकूचा फोन आहे ह्यो या साईडला नाही तिकडे नाही जायचं। ही आमची नदी इकडे करू ब्लॉग स्टार्ट अर्धी माणसं इथं गेलेली आहे काय मग आई पवार बघू शकता। आज आम्ही सगळे आता दक्ष कितवीला गेला दक्षिला विचारा बाबा आज काय आहे बाबा काय आता काय बोलत ते तुम्ही बघू शकता। जाऊन द्या आता सगळी अर्धी माणसं तिथं गेलेली आहेत तर बघा आता अर्धी माणसं तिथं गेलेली आहे मीठ फलटी मारचं मीठ पण या करायला लागलेलं आहे। अंकल आमच्या ओढ्या इथं पावलो ना आम्ही मला बोलतो पावाला काय शिकलो सोंदाला विचारता पावा शिकलो बघा आमचं जिग्नेश बघा चिनू बिनू सगळे तिथं आज काय जिगू काय बोलतो माझ काय मजा आंटी माझ्याकडे बघायला सांगा ना बघू शकता। आयफोन 52 प्रो मॅक्स आहे तो इथं आलेली आहे काय कोणच्या बाला सुरवंदा नाही आणला मला लोंदा कवा गेलता रे इथे सगळे आलेले मी इथून यायचं ना राहतं अंकल न्यावर फरीत अंकल न्यावर फरीत
हे का मामी बघा तुम्ही, आंटी 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 पक्की व्हिडिओ काढली पक्की. जवळ मामी 2 करा ना. मामी का आंटी इकडे आणायचं त्या भाषा मार ना. तामा कर आता काय पण इथं लांबून मार. फोटो काढू का? फोटो काढायचा ए पाय खाली ठेव, पाय खाली ठेव. हिरो मितला घेतो ना, मितला. चिनू काय घाबरलेला आहे. त्याला यायचं रे. आता आम्ही नारळ फोडायला झालेले. येतो का तो? ते आल्यावर परत जाऊ का. चल घे नको. तर गाईस टाइम चाललेला आहे, तुम्ही बघू शकता. आता जाऊया, आता नारळ सोडूया. मार पडे नको पालती त्यांच्याकडे होते आलो तील परपरी पप्पा. नेते बा या पीक केला. पप्पा पलटी घे तुझ्याकडे हालवतील इकडे तिकडे. ए दे नको. तुम्ही बघू शकता चिनू बी. तुम्ही फक्त मधोमध बसा. अंकल काय आहे आज? तुम्ही बघू दादा शकता. काम नाही आहे. बाबा काय आहे बाबा? नारळी पौर्णिमा आहे. हा सांगा काय? नारळी पौर्णिमेचा आमचा उत्सव फुल जोरान असतो. तिथं सोडू ना. तिथं 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 वाहत्या पाण्यात. आता वाहत्या पाण्यात आम्ही नारळ सोडतो. तिकडे हा तिकडे जाऊ. हो मी का? मी हायकोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी. अगं मारतीन कोली हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी. मी हायकोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी. अगं मारतीन कोली हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी. लोकांच्या नजरा पडतील गो तुझ्यावरी. चला ग पारू करतेस यो नखरा चल जाऊ बाजारी. बेसावच्या बाजारी लोकांच्या नजरा पडतील गो तुझ्यावरी. चला ग पारू करतेस यो नखरा चल जाऊ बाजारी. चल ग पारू आयली ही हिरो कर बाजारची तयारी. निसर्गाची टोपली माथ्यावर ठेवून